नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जुलै 2026 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. मी डेमोसाठी ही तारीख टाकलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 जुलै 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि जे SMCचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. शाळा व्यवस्थापन समिती यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. दुसरी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आले आहे. 2 नंबरचा विषय घेण्यात आलेला आहे शाळेतील गुणवत्ता विकास कार्यक्रम आयोजनाबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा जुलै महिन्यामधला विषय आहे. शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा श्री टिंबटिंब जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सभेमध्ये शाळेतील गुणवत्ता विकास कार्यक्रम राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यावर विशेष भर देण्याचे ठरले. नियमित अध्ययन स्तर चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करावा असे सुचवण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व गणित कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष सराव वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून अध्यापन अधिक आकर्षक करण्यावर भर देण्यात आला. पालकांचा शैक्षणिक प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी नियमित पालक बैठका आयोजित करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, सांस्कृतिक व विज्ञानविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. शाळेतील स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी वातावरण राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. गुणवत्ता विकास कार्यक्रमाची नियमित पाहणी व मूल्यमापन शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येईल असे निश्चित करण्यात आले. सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्याची करण्याची तयारी दर्शवली व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 बालकांची 100% उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. सभेमध्ये विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती सातत्याने राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे यासाठी पालकांशी सतत संपर्क ठेवण्याचे ठरवण्यात आले. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीसाठी पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे निश्चित करण्यात आले. वर्ग शिक्षकांनी दररोज उपस्थितीची नोंद काटेकोरपणे ठेवावी व गैरहजेरीची तत्काळ माहिती मुख्याध्यापकांना द्यावी असे ठरले. सतत गैरहजर विद्यार्थ्यांचा स्वतंत्र पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेत आनंददायी व प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे विद्यार्थ्यांची शाळेतील आवड वाढवण्याचे ठरेल. तसेच पावसाळ्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षित ये-जा व्यवस्थेबाबत पालकांना आवश्यक सूचना देण्यात येतील असे निश्चित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वेळोवेळी उपस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना करतील असे ठरवण्यात आले.
100% उपस्थितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक, पालक व समिती सदस्य यांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पावसाळ्यात शाळा परिसराची स्वच्छता व सुरक्षितता बाबत फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. 4 नंबरचा सभेमध्ये पावसाळ्याच्या काळात शाळा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळा परिसरातील गवत, झुडपे व साचलेले पाणी नियमितपणे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तसेच संसर्गजन्य आजारापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे ठरवण्यात आले. शाळेच्या परिसरातील नाल्या व पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वर्गखोल्या, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची टाकी व परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. शाळेच्या इमारतीचे छप्पर, विद्युत व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांची वेळोवेळी तपासणी करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांना घसरड्या जागी धावपळ न करण्याबाबत तसेच पावसाळ्याच्या आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे निश्चित करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर सतत देखरेख ठेवावी व संभाव्य धोके टाळण्यासाठी दक्षता घ्यावी असे सुचवण्यात आले. पालकांनीही विद्यार्थ्यांना रेनकोट, छत्री व आवश्यक साहित्य देऊन सुरक्षितपणे शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वेळोवेळी परिसराची पाहणी करून स्वच्छता व सुरक्षिततेचा आढावा घेतील असे ठरवण्यात आले. सर्व सदस्यांनी या उपक्रमासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रमांचे नियोजन. या जुलै महिन्याच्या सभेमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रम प्रभावीपणे राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळा परिसर व उपलब्ध मोकळ्या जागेत स्थानिक हवामानास अनुकूल विविध वृक्षांची लागवड करण्याचे ठरवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक रोप लावून त्याची नियमित संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे निश्चित करण्यात आले. वृक्षारोपणासाठी आवश्यक रोपे, खत व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग व स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम, घोषवाक्य लेखन व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी बचत आणि स्वच्छ परिसर अभियान सातत्याने राबवण्यावर भर देण्यात आला. लावलेल्या रोपांना नियमित पाणी देणे, संरक्षण कुंपण करणे आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. इको क्लबच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची नियमित पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले. पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण हा प्रत्येकाचा सामाजिक व नैतिक कर्तव्य असल्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये करून देण्यावर भर देण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीने या उपक्रमांचा वेळोवेळी आढावा घेण्याचे ठरविले. सर्व सदस्यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षांनी सर्वांचे आभार देखील मानले व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, मध्यान्ह भोजन योजनेचा दर्जा व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन. फार महत्त्वाचा असा हा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सभेमध्ये मध्यान्ह भोजन योजनेचा दर्जा म्हणजेच MDM, अन्नाची गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना पोषणमूल्ययुक्त ताजे व स्वच्छ अन्न वेळेवर उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्याचे ठरवण्यात आले. स्वयंपाकगृह, अन्नधान्य साठवणूक तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ पोशाख, हातमोजे व डोक्यावर टोपी वापरून स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत असे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भोजनापूर्वी व भोजनानंतर साबणाने हात धुण्याची सवय अंगीकारावी यासाठी मार्गदर्शन करण्याचे ठरले. नखे स्वच्छ ठेवणे, केस व्यवस्थित ठेवणे,
स्वच्छ गणवेश परिधान करणे व रोजची वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत विद्यार्थ्यांना नियमित सूचना देण्याचे निश्चित करण्यात आले. पिण्याचे पाणी स्वच्छ व सुरक्षित असल्याची नियमित तपासणी करण्यावर भर देण्यात आला. शिक्षकांनी मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता व स्वच्छतेची नियमित पाहणी करावी असे ठरवण्यात आले. पालकांमध्ये पोषक आहार व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. शाळा व्यवस्थापन समिती वेळोवेळी मध्यान्ह भोजन योजनेची पाहणी करून आवश्यक सूचना देईल असे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांच्यामध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विकसित व्हाव्यात यासाठी सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे ठरले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 7 ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य आहे त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.